मात्र घरी जाऊन करावी. मधुमेही व्यक्तीच्या डाळावरील पाटी, साखरेचे खाणार त्याला देव नेणार. कुठल्याशा शासकीय कार्यालयाच्या वाचनात म्हणे वाचनालयाबाहेर पुस्तक नेण्यास बंदी असल्याने प्रत्येक पुस्तकावर हे पुस्तक मी अमुक अमुक कार्यालयाच्या ग्रंथालयातून चोरून आणले आहे असे लिहिले होते. दुसरा एक पाटी आहे पाटील बाजूला. पार्किंगची वेळ सकाळी 8 ते 10, कोणीही असो. प्रवासातील गैरसोयीबद्दल किंवा आपसातील वादाचा राग कामगारावर व्यक्त करू नये ही विनंती. पासून बुधवारपर्यंत दूध देऊ नये, गुरुवारी दूध देणे संप पाळ. हे भांडे फोडणाऱ्या प्रेक्षकांनी समोर यावे. आम्ही त्याचा शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार करू. प्रभात टाकू. कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली. कल्पवृक्षाची सावली हा केसरशी धाई धाई, हा केसरशी धाई धाई. वेगे धावतची ये पायी, वेगे धावतची ये पायी. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. आली बैस घे आराम, आली बैस घे आराम. मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. विष्णुदास आदराने वारा घाली पदराने, विष्णुदास आदराने वारा घाली पदराने. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली नाही तो नाही होत, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. घरातील नवरा व बायको ह्या प्रमुख पात्रांबद्दल कविता वाचन झाल्या होत्या. आता सादर करीत आहे एका शाळकरी उन्हाळ मुलावरील कविता. सादर करते आहेत श्री प्रवीण भालचंद्र कोलके. नाव बंडू आहे, त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. पुष्कळशी मुलं लहान वयात शाळेत जातात. त्या शाळेत ते पेपर लिहिताना काय काय लिहितात त्याच्यात आहे. वेगळ्या पेपरला क्वेश्चन काय असतो आणि त्याला तो मुलं काय उत्तर देतो यात एक कविता आहे. ही कविता ॲक्च्युली नागपूरचे शहरात शाहीर होऊन गेल्या, शहरात मोठे. त्यांचं हे गाणं आहे, तर मी ते तुम्हाला ऐकवतो आहे. आमच्या गल्लीमधला बंडू पेपर सोडवून आला, आमच्या गल्लीमधला बंडू पेपर सोडवून आला. अहो शाळीनी भरले हात, अहो शाळीनी भरले हात पाय, नाक तोंड शर्ट पॅन्ट कसा अवतार केला. आमच्या गल्लीमधला बंडू पेपर सोडवून आला, आमच्या गल्लीमधला बंडू पेपर सोडवून आला. पेपर होता गणिताचा अन प्रश्न काळकाम वेगाचा, पेपर होता गणिताचा अन प्रश्न काळकाम वेगाचा. प्रश्न असा की एका बादलीने एका माणसाने एक हौद जर भरतो एका तासात. प्रश्न असा की एका बादलीने एका माणसाने एक हौद जर भरतो एका तासात. 3 बादल्यानी 3 माणसांनी तोच हौद मग भरेल सांगा किती वेळात. 3 बादल्यानी 3 माणसांनी तोच हौद मग भरेल सांगा किती वेळात.
बंडोली तो अर्धाच राहिला हौद. अहो बंडोली तो अर्धाच राहिला हौद. कारण नळच लवकर गेला. आमच्या गल्ली मधला बंडू पेपर सोडवून आला. मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा. आता रसिका देशमुख ही आपल्याला चारोळी म्हणून दाखवणार आहे. झाडात तू फांद्यात मी फांद्यात, तू पानात मी पानात, तू फुलात मी फुलात, तू कळ्यात मी कळ्यात, तर तू बुचकळ्यात. तिच्या मोकळ्या केसात तो जीव गुंतवायला गेला. तिच्या मोकळ्या केसात तो जीव गुंतवायला गेला. ती जाम भडकली, सगळ्या केसांचा त्याने गुंता केला. ही चारोळी ऐकून थोडासा इफेक्ट झाला आहे. ही चारोळी ऐकून आमच्या ह्यांना पण एकदम स्फुरण चढलेलं दिसत आहे. बघा तरी आमचे हे आता एकदम कोणती कविता वाचायला घेत आहेत. बहुतेक आमच्या 36च्या आकड्यातील 3-6ची जागा बदलणार दिसते की काय. आमंत्रित करते आहे प्रदीप पोलके यांना कविता वाचन आहे. लव लेटर म्हणजे लव लेटर असते. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळमुसळ घुसळणाऱ्या मनातलं बटर असतं. लव लेटर म्हणजे एक सॉंग असतं. ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रांग असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधलं पेन असतं. पटलं तर पप्पी आणि खटकलं तर थिएटर असतं. लव लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. वरती लायन आणि भेदरलेलं रॅबिट असतं. शेकी हातामधून थरथरणारं वर्ड असतं. नुकताच पंख फुटलेलं क्यूट बर्ड असतं. होपफुल डोळ्यामधलं ड्रॉप वॉटर असतं. लव लेटर म्हणजे एक ॲग्रीमेंट असतं. 50% सर्टन आणि 50% जजमेंट असतं. अपोनंटच्या स्ट्रॅटजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं. सगळा असतो थेट सौदा, काहीसुद्धा लँड नसतं. सौदा असतो थेट सौदा, काहीसुद्धा लँड नसतं. हात देऊन हात घ्यायचं साधं बार्टर असतं. लव लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लाईफच्या पेस्ट्रीवरील स्वीट क्रीम असतं. अर्ध प्यावं असं शाळेमधील वॉटर असतं. तिसऱ्यासाठी नाही असं अगदीच प्रायव्हेट मॅटर असतं. दोघांपुरतं बोलायचं बांधलेलं 70 mm थिएटर असतं. लव लेटर म्हणजे पहिला शीप असतं. चवीसाठी आतुरलेलं टीनेजरचं लीप असतं. फेसाळलेल्या नशिबांसाठी हवासा ग्लास असतं. आऊट होतील त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी त्रास असतं. झेपेल त्यानेच घ्यावी असं विदाऊट पाणी क्वार्टर असतं. लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. यांना एक गाणं म्हणण्यासाठी आमंत्रित करते. सतत करी दया हृदयी वास माझा. सतत करी दया हृदयी वास माझा. सुखवी भक्ती देई सुख
कवी भक्ती देई निदानंद सोहळा निदानंद सोहळा हृदयी वास माझ्या सतत करी दयाळा सतत करी दयाळा हृदयी वास माझ्या सतत करी दयाळा घेई भजन सेवा घेई भजन सेवा प्रेम देई अवधूता घेई भजन सेवा प्रेम देई अवधूता अनसूया नंदना अनसूया नंदना धाव रे धाव दत्ता धाव रे धाव दत्ता हृदयी वास माझ्या सतत करी दयाळा सतत करी दयाळा हृदयी वास माझ्या सतत करी दयाळा सतत करी दयाळा. आता मी मंदार देसाई यांना आपली कविता सादर करण्यास आमंत्रित करते आहे. त्यांना आत्ता इथे बसल्या बसल्या कविता सुचली आणि ती त्यांनी लिहिली, ती आता आपणासमोर सादर करीत आहेत. मंदार देसाई. आणि मी लिहिली ती आता म्हणून दाखवते, म्हणजे तालासुरावर नाही, मला गाता येत नाही, मी फक्त गद्यात ती वाचून दाखवते. त्याच्या अगोदर एक छोटासा श्लोक सांगायची माझी इच्छा आहे, तो तुम्ही मन लावून तो ऐकावा. तो बऱ्याच लोकांना माहिती असेल कदाचित, पण परत सांगते मी एकदा. वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, वदनी कवळ घेता नाव घ्या मातृभूचे, सहज स्मरण व्हावे आपुल्या बांधवांचे, सहज स्मरण व्हावे आपुल्या बांधवांचे. कृषीवल कृषिकर्मी राबती दीनरात, श्रमिक श्रम करूनी सृष्टीही निर्मितात. करुणी स्मरण त्यांचे, करुणी स्मरण त्यांचे, थोडं आठवत नाही आता, करुणी स्मरण त्यांचे चित्त होण्या विशाल, वदनी कवळ घेता नाव घ्या मातृभूचे. हा एक छोटासा श्लोक असाच कोणीतरी केलेला आहे. आपण वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे वगैरे तर म्हणतो, पण तो श्रीहरीसुद्धा त्या शेतकऱ्याला जेव्हा काहीतरी बुद्धी देतो तेव्हा तो आपल्याला तो घास गिळण्याकरता म्हणून देतो, म्हणून त्या शेतकऱ्याचं आधी वंदन त्याला करते. छोटीशी एक कविता आता सुचली होती, ती म्हणून आधी म्हणजे सांगते. मंदाची झरणी वदे मी थकले आणि ती म्हणू लागली, कुटुंब अमुचे गाणे गाती एका आवाजात, कुटुंबात ठेवू एकी करू आज निर्धार. मी निवडला माझा मार्ग, मागे वळून पाहिले नाही, नको नव्या उपलब्धी खुश आहे त्यातच मी. मी लढते माझा लढा, थांबणार नाही मी कधी, स्वीकारले मी जे जे काही त्याची पूर्ती करेन मी. दुःख नाही त्याचे मला, परवा नाही निंदण्याची, ऐकून कान बहिरे झाले, हसत जीवनी पसरली, आले डोळा खारे पाणी, पिऊन झाले मोकळे, दुःख करू कशा कशाचे, जन्मच घेतला दुःखात, मातपित्याचे छत्र हरपले, झाले मी अनाथ. संसाराचे चटके सोसले, नाही केली कुरबुर, दुसऱ्यांनी केली वाच्यता त्याची, आणि टाकले आणि घेतली मजा खूप. दुसऱ्यांनी केली वाच्यता त्याची आणि मजा घेतली खूप. कुणाकुणाला जाब विचारू सारे टपलेले वाईटावर, छिद्र करण्यास सारे तयार, शिवण्यास नाही कोणीही. निर्धार एकच केला, जन्मले एकटीच, मरणारही एकटीच, मरण येस्तोवर सुखाने जगण्याचा प्रयत्न करीन मी. मंदाकिनी देसाई. मंदात्याप्रमाणेच
सौ स्मिता पंडित कुलकर्णी यांना पण इथे बसल्या बसल्या एक कविता सुचली आहे, ती ते आपणासमोर सादर करीत आहेत. सौ स्मिता पंडित कुलकर्णी. पूर्वाश्रमीच्या कुमारी वीणा भालचंद्र बोलके यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. माझ्या कवितेचं नाव आहे नातं. आई दादा, 2 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी, ऐकवते मी माझ्या परिवाराची कहाणी. मजेत गेले बालपण, पूर्ण झाले शिक्षण, लग्नानंतरही आयुष्यात सर्व काही सुखक्षण. आईदादांनी आयुष्यात कधीही नाही दिले अंतर, पण दोघांच्याही निधनाने माहेरपणात पडले बिरजणे. वडिलांनंतर हवा असतो वडील भावांचा साथ, पण काय करणार या नात्याला भावजईचा शाप. बोलविले या पोलके परिवाराच्या पोरीला मानाने, नात्या गोत्यांची महंती कळेल या संमेलनाने. भेटी गाठी नाती गोती सांभाळणे हे तर एक औचित्य. पोलके परिवार संमेलन हा एक उत्कृष्ट प्रयत्न. पोलके परिवारातील मुलींनी सासरी राखला माहेरचा मान, या संमेलनाने वाढला पोलकेंच्या जावयांचा मान. काका काकू, आत्या मामा, भाऊ भावजई ही तर या नात्यांची शान. उच्च कोटीला पोहोचू दे पोलके परिवाराचा बहुमान. धन्यवाद. धन्यवाद वीणा. सृष्टी क्षीरसागर व क्षितिजा या दोघी आपल्या पुढे एक डान्स सादर करीत आहेत. Something about the way you move that way.
मिलेंगे। जिंदगी में बहुत गम मिलेंगे, सच मानो अच्छे दोस्त बहुत कम मिलेंगे। जिस मोड़ पे सब छोड़ देंगे साथ तुम्हारा, उस मोड़ पर हम तुम्हें खड़े मिलेंगे। उस मोड़ पर हम तुम्हें खड़े मिलेंगे। थे दो भाई, रसगुल्ले पर हुई लड़ाई। सोनू बोला मैं भी लूँगा, मोनू बोला कभी न दूंगा। सुनकर झगड़ा मम्मी आई, दोनों की फिर सुलह कराई। आधा तूल सोनू बेटा, आधा तूले मोनू बेटा। ऐसा झगड़ा कभी न करना, दोनों में प्रेम से रहना। झालं, थँक्यू. मी माझी एक कविता वाचून दाखवणार आहे. तसं दररोजचं म्हणजे आपल्या पाहण्यातलं दृश्य असतं हे, की आपण जेव्हा आता सध्या थोडासा थंडावा आहे म्हणून एवढं काही जाणवत नाही आहे, पण जेव्हा ग्रीष्मातलं ऊन किंवा मे महिन्यातलं ऊन आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा खूप काही आपल्याला पाहायला मिळतं, की ओझे घेऊन जाणारे लोक किंवा मजुरी करणारे लोक, बाहेर रोडवरचे कामं करणारे लोक जेव्हा आपण पाहतो आणि त्यांचे छोटे छोटे मुलं कसे ते आपल्या मुलांना एखाद्या झाडाच्या आडोशाला कुठेतरी ठेवून बिचारे कामं करत असतात. ठेकेदार त्यांना सांगत असतो की काम थांबवायचं नाही मुलं रडत असतील तरी. आणि अशा स्वरूपाचे पुष्कळसे दृश्य आपण बघतो. तर ते दृश्य पाहून थोडंसं एक या कवितेत मी घेतलेलं आहे. वैशाख वणवा. कारे पेटविला असा तू वणवा वैशाख मासातया. मध्यान्नी समयी रवी तळपतो माथ्यावरी त्युरका. सोसावा किती दाह उष्ण परिहा देवा जगन्नायका. कळू दे काय वसे मनात तुझिया मूढ आम्हा बालका. डोळ्यांच्या पुढती सदा दिसती रे ते फाळ नांगरतीसे. वर्षविसी मेघा तू शीतल सरी शुभ शकुनी संगेत दे. ओझे घेऊन धावी वृद्ध दमला माधन्न प्रहरासया. घामाचे किती पाट वाहती अजी साक्षी सूर्य प्रभा. आडोशास निजे जिथे दुमडुनी ते बाळका झोळीत. मातेला नच वेळ लक्ष करण्या मनी दुःख सांभाळित. पोटाची खळना असे खळविती ना अंत कष्टास त्या. बाळाचे रडणे रसाही म्हणून कासाविसी मन पहा. गरिबांचा किती अंत पाहसियता पिकणार ना धान रे. करुणा भावनी तुलाच विनवी करी तू दया दृष्टी. धन्यवाद वहिनी. आता अथर्व संजय बोलके हा आपल्या समोर एक डान्स सादर करीत आहे. तो कधीचा स्टेजवर येऊन उभा आहे. अथर्व संजय बोलके. Yeah.
स्वाती अभय कोलके यांना. पूर्वी आपण काही काव्य ऐकलं, समस्या आहेत, या समस्याच ऐकल्या. काही समस्या या नवरे वर्गांच्या होत्या, तर काही समस्या या बायको वर्गांच्या होत्या. म्हणजे नवरा म्हणतो तुझ्यासाठी किती केलं तरी तू नाराजच, आणि बायको म्हणते की तुझ्यासाठी किती केलं तरी तुम्ही नाराजच. पण मंडळी, यामध्ये या दोघांमध्ये प्रेम सुद्धा तसंच असतं. अशीच प्रेमाची प्रचिती येण्याचं एक काव्य म्हणा किंवा एक जोक म्हणा आज तुमच्यासमोर मी सादर करते. बिहार की राजधानी पटना, उसमें घड़ी एक घटना. बिहार की राजधानी पटना, उसमें एक घड़ी एक घटना. एक नौजवान बुढ़िया गालों पे लाली लगाकर, होठों पे लिपस्टिक लगाकर. एक नौजवान बुढ़िया गालों पे लाली लगाकर, होठों पे लिपस्टिक लगाकर होटल में गए. बहरे को बुलवाया गया, खाना मंगवाया गया. बहरे को बुलवाया गया, खाना मंगवाया गया. पहले बूढ़ा खाता रहा, बुढ़िया देखती रही, पंखा हिलाती रही. पहले बूढ़ा खाता रहा, बुढ़िया देखती रही, पंखा हिलाती रही. ये सब देख के बहरा चौंक उठा. ये सब देख के बहरा चौंक उठा और बोला, हे लैला मजनू के माई बाप. बहरा बोला, हे लैला मजनू के माई बाप, अगर आप दोनों में इतनी मोहब्बत है तो आप एक साथ खाना क्यों नहीं खाते. हे लैला मजनू के माई बाप, अगर आप दोनों में इतनी मोहब्बत है तो आप एक साथ खाना क्यों नहीं खाते. बूढ़ा बोला, बेरे बेटे सवाल तो तेरा नेक है. बूढ़ा बोला, बेरे बेटे सवाल तो तेरा नेक है, पर क्या करे हमारे पास दांतों की कवली एक है. तिचा ऐकून मला पण एक स्फुरण चढलाय. एक मुलगा असतो हिंदीत आहे. लड़का जाने मन इस दिल में चलिया. लड़का जाने मन इस दिल में चलिया. लड़की म्हणते सैंडल निकालू क्या. पगली ये मंदिर थोड़ी है, वैसे ही चलिया. अजून एक शेर सादर करते. खुद को कर बुलंद इतना कि हिमालय की चोटी पर जा पहुँचे और खुदा तुमसे पूछे अब साले अब उतरेगा कैसे. यानंतर सौ मीनावहिनी पोलके यांना मी आमंत्रित करते एक कविता सादर करण्यासाठी. म्हणून आम्ही अगदी कला आमच्या प्रदर्शित करतो, पण कोणी समोर रिस्पॉन्स देत नाहीये. जरा टाळ्या वगैरे वाजवा, हसा वगैरे काही. पावसाचा ठेका, मोराचा केका, धूत काळे ढग टेकले जणू धरतीला. पावसाचा ठेका, मोराचा केका, धूत काळे ढग टेकले जणू धरतीला. अंधार आले, मेघ दाटून आले, आला ओलेता वारा, थेंब टपोर कोसळे. अंधार आले, मेघ दाटून आले, आला ओलेता वारा, थेंब टपोर कोसळे. वाऱ्यानं घेतले भन्नाट रूप, सरीवर सरी कोसळती खूप. वाऱ्याने घेतले भन्नाट रूप, सरीवर सरी कोसळती खूप. पक्षी कीटक इवले दडती आडोशाला, इवल जीव मुठीत घेऊन वाचवण्याला. गेल्या कोसळून धारा, ढग धावती समोर, तेजपुंज उजेडात लख प्रकाशली धरणी माय. गेल्या कोसळून धारा, ढग धावती समोर, तेजपुंज उजेडात लख प्रकाशली धरणी माय. कंच्या फांद्यावरून पक्षी वर्षेचा निरोप सांगते. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा
सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभीर गुलाल उधळीत रंग अभीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पायरीसी हो दंग गाऊनी अभंग पायरीसी हो दंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभीर गुलाल उधळीत रंग अभीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभीर गुलाल उधळीत रंग विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभीर गुलाल उधळीत रंग अभीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. धन्यवाद. मी अनाऊन्समेंट करेल एकेका प्लेयरचं नाव त्यांनी समोर यायचं आहे. एक दोरीने असं एकमेकाला बांधण्यात येईल. ती दोरी तुम्हाला कुठेही टच न करता ती त्याच्यातून बाहेर निघायचं आहे. एक प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवू आणि जो हे करून दाखवून त्याला एक स्पेशल गिफ्ट देण्यात येईल. तर मी पहिले अनाऊन्समेंट करतो. मिलिंद पोलके भारती पोलकेंनी समोर या. हॅलो. हां, एक गेम खेळतात आहे. मुकुंद पोलके, सुवर्णा पोलके. एकमेकाच्या बहिणी अशा अडकल्या की ते निघायचा प्रयत्न करतात पण निघू शकत नाहीये. त्यांनी प्रयत्न करा. खूप विचार करतात आहे कसं निघायचं कसं निघायचं. हो, लग्नाच्या बेडीपेक्षा पक्की बेडी आहे. बाहेर पडण्यासाठी खूप डोकं लावावं लागतं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त युक्तीचा प्रयोग करायचा आहे तुम्हाला. युक्तीने निघाली बरोबर. मुलीचं नाव युक्ती पॉसिबल आहे. ठीक आहे. अजून एका पेअरला बोलते मी. संध्या आष्टीकर, अरुणराव आष्टीकर. अरुणराव नक्कीच कोड सुटेल. अजून झालं निघाले. हे लोक निघाले.
तुझ्या हातातून काढून घेते दोन्ही. जेवण केलं की सुट्टी उतरल्याबरोबर या 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 हे असं टाकलं की नाही हे पुन्हा इथं फसते ना कसं नाही नाही ते त्याच्यात अडकते त्याच्यातून जाईल तर त्याच्यात अडकलंच नाही निघत नाही निघत रे बाय तुम्ही काढून दाखवा सोपी आहे करतो ना प्रयत्न कशी असंच आहे काहीतरी लिस्ट करूनच निघतात संजय खोके कांचन खोके मीना लकरेजी पाऊस कोणती करेल ठीक आहे फोटोग्राफरला विचार आमच्या जवळ काढली ना विदोड हाताने काढता काही नाही गाठ बांधली आहे दोन्हीकडे पण निघते का नक्की तुम्हाला गाठ न सोडता आणि आयडियाने बाहेर निघाल मी अशी उडी मारली हो हो थांब ना गाठ नाही सोडायची चला लेटेस्ट ट्राय काही केलं तुम्हाला सगळ्यात तसं नाही कैची तू काढ तसं नाही काढ गाठ काढल्याशिवाय थोडी स्पेशल प्राइस त्यांनाच द्यावा लागेल आधी तुम्ही दोघंही द्या तुमचं पण आम्ही असं अरे राम उलट फसते नाही निघत आपण असं बरं हो ना ट्राय करा काय म्हणजे आता निघालं डबल गुंतलं ते
आपण यांचं निघालं. हॅलो, वरती यांचा गेम सुरू असतात, खाली यांचा डान्स घेऊन घेऊ काय? बिचाऱ्या मुली ताट करतात ते. क्षितिजा, सृष्टी आणि शशांक काळे हे तिघजण अजून पोलके आणि मुकुंद पोलके यांनी मात्र जिद्द सोडली नाही अजून. फोटोग्राफर फोटो तेव्हा नाही आता नाही आठवत.
तुम्ही पण काय करून बघा ना. मीनाबाई फिरायचं पण काम नसतं, टोपीच सुटतं ते, पण आम्ही सगळे शेवटी सांगतो. विजय दादा पोलके, रेखा पोलके, चला लवकर. अश्विनी वहिनी चला गेम खेळायला. अनंत दादा उभे. अश्विनी बोलके, अनंता बोलके, सुनंदा ताई चला. सुनंदा ताई चला, पकडा पार्टनर कोणीतरी चला. भाग्यश्री, अनघा, ज्येष्ठ नागरिक बाळकाका, प्रतिभा काकू. बाळकाका आणि प्रतिभा काकूंना खाली खेळायला सांगा ना. हो प्रदीप बोलके. हो बिलकुल. आमचं नाही निघालं ना. चल ना, चालू घरी आपण. नाही गाडीवर बसायचं ना आपल्याला. आता ही गाठ पक्की बनली. खाली जा तिकडे मध्ये 1 घंटा झाला तो. सर्वात जास्त संजूने ट्राय केला. रश्मी कोणी पकडा, असं काही विचारलं पाहिजे. कोणी पाहिजे जावा कोणी खेळू शकता. आई मुलगी दोन्ही एकाच बाजूने टाका लागेल. काय
आहे पण असंच काही हे असं उड्या बिड्या काहीच नाही मारायचं हे असंच काही गेमचं उत्तर सांगायचं आहे त्याच्या आधी खेळून घ्या हे असं काहीच नाही खालून बरोबर तू पाय काढ ना पाय काढ आपण तू पाय काढ एका दोरीच्या खालून डोंगारीचा खेळ हळू करा की सुप्रिया कोलके, विनायक कोलके, चला लवकर गेम खेळायला. चला गेमचं उत्तर सांगतात का जरा बहुतेक झालं सगळ्यांचं तेवढं. हे कॅमेरा तुमच्याकडे आहे CCTV लक्षात ठेवा सगळी लवाडी लक्षात येईल कोण करत सगळे हारले का कोणी आहे का अजून बाकी पार्टनर पाहिजे संजय बोलकेला संजय बोलके नागपूरचे सोलापूरवाले संजय बोलके यांना पार्टनर पाहिजे तुम्हीच बना त्यांनी चिटिंग केली काय म्हणून एकदा पुन्हा काढून टाकवा तसंही सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग झालं नाही आम्ही बघू चिटिंग केली की नाही झालं काढलं हो झाले का सगळे झाले
तिकडून की जातो तर माहित नाही एक मिनिट सर्वच पोलके परिवाराचा उल्लेख झालेला आहे, परंतु काही व्यक्तींनी इथे बहुमोलाचं कार्य केलं आहे, त्यांचा उल्लेख करायचा राहून गेला होता. तर या कार्यक्रमाचे श्रेय श्रीमती मंदाकिनी देसाई यांना तर जातेच. त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्या कार्यक्रमाची पुस्तिका छापण्यासाठी पण बहुमोलाचं मार्गदर्शन केलं आहे. तसंच हा हॉल आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी विनामूल्य मिळवून दिलेला आहे. तसंच हा हॉल सुशोभित करण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी जी सजावट करावी लागते, त्या सजावटीचा एक भाग म्हणजे रांगोळी जी काढलेली सगळ्यांना दिसते आहे येता बरोबर समोरची रांगोळी, तसेच मंचाभोवतीची रांगोळी ही काढणं हे सोनाली पोलके यांनी केलेली आहे, बाळकाकांची सून. तिचाही आवर्जून उल्लेख होणं आवश्यक आहे. तसंच व्हिडिओ शूटिंग, या कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या श्री सुशांत पोलके यांचेही मी आभार मानते. फोटोग्राफर यांची खूप मदत झाली. तसेच श्री प्रदीप व रंजना पोलके यांनी दुपारचा कार्यक्रम घेऊन आपणा सर्वांचेच मनोरंजन केले. सर्वच पोलके कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. तसेच प्रोजेक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री प्रदीप पोलके यांचे व माईकची व्यवस्था करणारे श्री दिलीप माकडे म्हणजे लक्ष्मी मंगल कार्यालयाचे जे व्यवस्थापक आहे यांचेही मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सर्वच मदत केली आहे त्या सर्वांचे आभार मी मानते. आता मी फक्त एवढे 4 ओळी म्हणू इच्छिते. गतकाळाच्या मधुर आठवणी, वर्तमानाच्या सर्व शुभेच्छा, भविष्य अवघे वर्धित व्हावे, हीच सदिच्छा हीच सदिच्छा. एवढे बोलून मी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करते. जय हिंद.